नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं इथे सायली आता प्रतिमाला घेऊन घरी आलेली असते. त्यामुळे सगळेजण प्रतिमाला बघून खूपच जास्त खुश होतात आणि सगळ्यांची खात्री पडते की प्रतिमा जिवंत आहे. तर मग इथे आता सगळ्यांना एकच प्रश्न पडलेला असतो, जर प्रतिमा आता जिवंत आहे तर मग ती डेड बॉडी कुणाची सापडली होती आणि मग जर ते DNA रिपोर्ट केले होते प्रियाचे आणि प्रतिमाचे, तर मग तो DNA रिपोर्ट मॅच कसा काय झाला? तर ती बाई एकतर प्रतिमा नव्हती आणि जर ती प्रतिमा नव्हती तर तिच्या ब्लड बरोबर प्रियाचे DNA रिपोर्ट कसे काय मॅच झाले, असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलेला असतो. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो, हे तर शक्यच नाही आहे. जर तन्वी ही प्रतिमा आत्याची मुलगी आहे तर मग त्या बाईबरोबर तिचे रिपोर्ट मॅच कसे काय होऊ शकतात? दोघींचा DNA एकसारखा असू शकत नाही. मग ती मुलगी कोण आहे? नक्की ती तन्वीच आहे ना की दुसरी कोण आहे, असा प्रश्न तर साहजिकच आहे, सगळ्यांनाच पडला होता. पण इथे तरीसुद्धा सगळीजणं प्रतिमा आली आहे त्या आनंदामध्ये सगळं काही विसरून जातात आणि सगळेजण प्रतिमावरती फोकस करतात. पण आता हा प्रश्न मात्र अर्जुन आणि सायलीला खटकतच असतो आणि त्याचबरोबर रविराज काकासुद्धा विचार करत असतात, जर माझी प्रतिमा जिवंत आहे तर मग ती डेड बॉडी कुणाची होती आणि त्या डेड बॉडीजवळ माझ्या प्रतिमाच्या वस्तू कशा काय सापडल्या, तिथे प्रतिमाचे दागिने कसे काय गेले, तो नेकलेस, ते पेंडेंट, ती अंगठी प्रतिमाची होती. मग ती त्या डेड बॉडीच्या जवळ काय करत होती आणि ती डेड बॉडी पूर्णपणे पॅक होती. जर ती पॅक होती तर मग त्या वस्तू आजूबाजूला कशा आल्या, असे अनेक प्रश्न आता रविराज काका आणि अर्जुनला पडलेले असतात. आणि आता अर्जुन, सायली आणि रविराज काका या गोष्टीचा थांग पत्ता लावायचं ठरवतात. ते ठरवतात की आपण आता शोधून काढायचं की ती व्यक्ती कोण होती आणि मग तिचा तन्वीबरोबर DNA रिपोर्ट कसा काय मॅच झाला, हे सुद्धा आता त्यांना शोधून काढायचं असतं. आणि म्हणूनच इथे रविराज काका आता सायली आणि अर्जुनच्या सांगण्यावरून इथे प्रियाचा आणि प्रतिमाचा पुन्हा एकदा रिपोर्ट करणार असतात. तो रिपोर्ट आता रविराज काका करणार आहेत हे त्यांनी प्रियाला अजिबात सांगितलेलं नसतं. तर इथे प्रतिमाचा आणि इथे प्रियाचा DNA मॅच होतोय का हे त्यांना बघायचं असतं. म्हणजे ही माझी मुलगी खरोखर आहे की नाही हे त्यांना तपासून बघायचं असतं. आणि जर प्रिया खोटं बोलत असेल तर तिची हक्कलपट्टी करायची असा निर्णय त्यांनी घेतलेला असतो. तर इथे प्रिया आणि प्रतिमाचा DNA रिपोर्ट आता रविराज काका कसा काय तयार करतात, सायली, अर्जुन रविराज काकांना कशी मदत करतात आणि त्याच्यावरून DNA रिपोर्ट जेव्हा येतो तेव्हा सगळं सत्य समोर येतं. प्रियाचं कारस्थान सगळ्यांच्या समोर येतं की प्रिया ही तन्वी नाही आहे आणि ती प्रतिमा आत्याची आणि रविराज किल्लेदार यांची मुळीच मुलगी नाही आहे, हे सुद्धा सगळ्यांच्या समोर येतं. तर आता हे सगळं कसं घडतं हे सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे सायली आता प्रतिमाला घरी घेऊन येते. ते मग पूर्णाजीबरोबर अख्खं सुभेदार कुटुंब हे आनंदी झालेलं असतं. त्यांचा आनंद हा गगनात मावेन असा होतो. तेव्हा पूर्णाजी म्हणते, आता ही आनंदाची बातमी रविराजांना सांगा की त्यांची प्रतिमा जिवंत आहे. ते पूर्णपणे खचून गेलेत. त्यांना कळू द्या की त्यांची प्रतिमा जिवंत आहे, त्यांना घरी लवकरात लवकर बोलून घ्या. तेव्हा अर्जुन आता रविराज काकांना फोन करतो आणि म्हणत असतो की सिनियर लवकरात लवकर घरी ये, पूर्णाजीने तुला बोलावलंय. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, काय झाले अर्जुन? अर्जुन म्हणतो की इथे आल्यानंतर पूर्णाजी सांगेल, तू ये ना सिनियर. तेव्हा इथे रविराज काका, प्रिया आणि सुमन आणि त्याचबरोबर नागराज हे चौघेही निघून सुभेदारांच्या घरी येतात. तेव्हा इथे रविराज काका आल्यानंतर विचारतात की पूर्णाई काय झालं, तुझ्या डोळ्यात पाणी का आहे? पूर्णाजी म्हणते की रविराज, 20 वर्ष आपण ज्याची वाट बघत होतो, आपली इच्छा पूर्ण झालेली आहे, आपला वनवास संपलेला आहे, जे आपल्याला हवंय ते आपल्या समोर आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात, कशाबद्दल बोलताय तुम्ही? तेव्हा पूर्णाजी म्हणते, तिकडे बघा. तेव्हा इथे रविराज काका बघायला येतात. सायलीच्या मागे जिण्यावरती प्रतिमा बसलेली असते. रविराज काका हळूवारपणे जातात आणि बघतात तर काय, प्रतिमा त्यांच्यासमोर बसलेली असते आणि ती रविराज काकांना बघून आता उभी राहते. तेव्हा इथे रविराज काका जेव्हा प्रतिमाला बघतात त्यांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा रविराज काकांना विश्वास बसत नसतो की त्यांची प्रतिमा जिवंत आहे. ते प्रतिमाला बघतात, त्यांच्या डोळ्यातून आता आनंद अश्रू व्हायला सुरुवात होतात आणि ते म्हणतात की प्रतिमा, माझी प्रतिमा. आणि ते आता तिच्या गालावरती आपले हात ठेवायला जातात. प्रतिमा आता रविराज काकांचा हात लांब करते कारण ती कुणालाही ओळखत नसते. रविराज काकासुद्धा तिला अनोळखीच वाटत असतात. तेव्हा ती सायलीच्या मागे जाऊन लपून बसते. तेव्हा रविराज काका म्हणतात, काय झालं प्रतिमा, तुम्हाला ओळखलं नाहीस का? अगं मी रविराज आणि ही बघ, ही आपली मुलगी तन्वी. तेव्हा इथे प्रतिमा कुणालाही ओळखत नसते. ती आपली मान हलवते आणि म्हणते की नाही, मला तुम्ही कुणीही माहीत नाही.
तेव्हा इथे सायली म्हणत असते की प्रतिमा आत्यांना अजून आठवत नाही आहे आधी जे काही घडून गेलं ते, आणि त्यांना बोलतासुद्धा नाही आहे. त्यांचा अपघात झाला तेव्हा त्यांची वाचा गेलेली आहे, त्यांना आता बोलता येत नाही. हे जेव्हा सगळेजण ऐकतात तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. पण त्यानंतर मात्र आता इथे रविराज काका आणि घरातले सगळे नॉर्मल होतात. आपली प्रतिमा जिवंत आहे याच्यामध्ये सगळ्यांना आनंद होतो. तेव्हा इथे आता सगळेजण म्हणतात की बरं ठीक आहे, आता आपण कुणीही प्रतिमाला त्रास द्यायचा नाही, तिला हळूवारपणे आपल्या घरामध्ये रुळू दे. तेव्हा इथे सायली आता सगळं काही प्रतिमा आत्याच्या आवडीनुसार करत असते. त्यामुळे इथे प्रतिमा आत्याजवळ सगळेजण चांगलं बोलत असतात. तेव्हा प्रतिमासुद्धा खुश होते. सगळी माणसं किती प्रेमळ आहेत हे तिच्या लक्षात येतं. आणि सायली तर प्रतिमाची पुरेपूर काळजी घेत असते. पूर्णाजी रविराज काकांना म्हणते की सायलीबरोबर प्रतिमा खुश राहते, तेव्हा प्रतिमाला इथेच राहू द्या. आणि तसंही ती तुमच्याबरोबर सध्या तरी घरी येणार नाही, कारण ती तुम्हाला कुणालाही ओळखत नाही आहे. तिला थोडे दिवस झाले की आपण तिची ट्रीटमेंट सुरू करू. तेव्हा इथे आता रविराज काकासुद्धा त्याला होकार देतात. तेव्हा इथे प्रिया म्हणते की पूर्णाजी, मी माझ्या आईला अधूनमधून भेटायला आले तर चालेल ना? तेव्हा पूर्णाजी म्हणते हे काय विचारणं झालं का? तुझी आई आहे ती, तू रोज आलीस तरीसुद्धा मी काहीच नाही बोलणार. तेव्हा नागराज मात्र आता पूर्णपणे घाबरलेला असतो प्रतिमाला बघून, पण एका बाजूने विचार करत असतो की प्रतिमाला आधीचं काही आठवत नाही आहे, म्हणजे सध्या तरी मला हिच्यापासून धोका नाही आहे असं तो म्हणतो. इथे प्रिया आता फसलेली असते. तिला आता वाटत असतं की आता एक आई आपल्या मुलीला ओळखणार, तिला कळेल की मी तिची मुलगी तन्वी नाही आहे आणि सायली तिची मुलगी आहे. आणि आता तुम्ही बघितलंत ना, ती सायलीबरोबरच कम्फर्टेबल आहे, बाकी कुणाबरोबरच नाही, हे सुद्धा आता प्रियाला कळलेलं असतं. तेव्हा आता मोठा प्रश्न हा रविराज काकांना पडलेला असतो. ते अर्जुनला म्हणतात की अर्जुन, एक गोष्ट तू नोटीस केलीस का? म्हणजे प्रतिमा जर जिवंत आहे तर आपल्याला माझ्या घराच्या बाजूला जी डेड बॉडी सापडली होती ती मग कुणाची होती? आणि तसंही ती डेड बॉडी पूर्णपणे पॅक होती, म्हणजे अशी पॅक केली होती जणू काही ती शवगृहातूनच आणली होती. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात आणि प्रतिमाचे काही दागिने त्या डेड बॉडीच्या आजूबाजूला पडले होते. आणि जेव्हा मी तन्वीचा आणि प्रतिमाचा DNA मॅच करण्याचा प्रयत्न केला तेव्हा रिपोर्टसुद्धा पॉझिटिव्ह आला आणि ती माझी प्रतिमा नव्हतीच. तेव्हा इथे अर्जुनला आणि रविराज काकांना आता मोठा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा सायली त्यांच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि म्हणते की सर, मला सुद्धा हाच प्रश्न पडलाय, जर त्या प्रतिमा आत्या नव्हत्या तर मग प्रियाबरोबर त्यांचा DNA रिपोर्ट मॅच झालाच कसा? तेव्हा इथे सायली म्हणते सर, आपण एक काम करूया, आता प्रतिमा आत्या परत आल्यात, आपण त्यांच्याबरोबर प्रियाचा DNA रिपोर्ट मॅच करूया. जर तो मॅच झाला तर मग ती तुमची मुलगी आहे, आणि जर नाही झाला तर मग ती प्रिया तन्वी नाही आहे, हे सत्य सगळ्यांच्या समोर येईल. तेव्हा इथे आता रविराज काका म्हणतात की ठीक आहे. तेव्हा इथे सायली म्हणते की उद्या मी प्रतिमा आत्यांचे केस विचारले की त्यांचे केस सॅम्पल म्हणून मी तुम्हाला देईन, आणि नंतरला प्रियाचे केस कसे तुम्हाला मिळवायचे आहेत ते तुम्ही बघा. तेव्हा रविराज काका म्हणतात ठीक आहे, तिचे केस मी घेऊन येईन सॅम्पल म्हणून. तेव्हा इथे आता प्रतिमाचे केस सॅम्पल म्हणून सायलीने दिलेले असतात. आणि इथे प्रिया जेव्हा केस विसरून आता बाहेर जाते तेव्हा तिच्या फणीमध्ये जे काही केस अडकून बसलेले असतात रविराज काका जातात आणि ते एका पॅकेटमध्ये घेऊन येतात, आणि दोघींचेही केस आता सॅम्पलसाठी दिलेले असतात. तेव्हा आता त्यांचा DNA रिपोर्ट आता इथे मॅच होणारच नसतो, कारण दोघींचे DNA हे वेगवेगळे असतात. कारण सायली ही प्रतिमाची मुलगी असते, त्यामुळे प्रियाचे DNA मॅच होण्याचा प्रश्नच येत नाही. तेव्हा इथे आता जो रिपोर्ट येतो तो पूर्णपणे निगेटिव्ह आलेला असतो. तेव्हा रविराज काकांना खूप मोठा धक्का बसतो. ते आता इथे प्रियाकडे बघतच राहतात. त्यांना प्रश्न पडतो की ही मुलगी तर आमची नाही आहे. जर ही आमची मुलगी तन्वी असती तर प्रतिमा बरोबर हिचा DNA मॅच झाला असता. तेव्हा इथे रविराज काका विचार करतात की माझ्याबरोबर सुद्धा मीचा DNA मॅच करून बघू का? तेव्हा इथे आता स्वतःबरोबर सुद्धा ते DNA मॅच करून बघतात. तो रिपोर्टसुद्धा निगेटिव्ह येतो. तेव्हा इथे अर्जुन आणि सायलीला आता कळलेलं असतं की प्रिया ही खोटं बोलते, ही खरी तन्वी नाही आहे, आणि हे सत्य आता सगळ्यांच्या समोर येतं. तेव्हा रविराज काका प्रियाला जा विचारतात आणि विचारतात तू कोण आहेस? तू जर आमची मुलगी असतीस तर DNA मॅच झाला असता, पण तू आमची मुलगी नाही आहेस. दोघांबरोबरही तुझे DNA मॅच होत नाही आहेत, याचा अर्थ तू आमची मुलगी नाही आहेस. तू जी कुणीही आहेस, कुठल्या अर्थाने तू आमच्या घरामध्ये घुसली होतीस माझ्या भावनांशी खेळायला मला माहिती नाही आहे, पण आता तू आमच्या घरामध्ये राहायचं नाही. मी तुला माझी मुलगी मानलं, तू मला माझ्या मुलीसारखी आहेस, पण तू आता तुझा हेतू साध्य नाही करू शकत. तू आत्ताच्या आता माझ्या घरातून निघून जा, नाहीतर मी तुला अरेस्ट करायला सांगेन पोलिसांना, तू माझी फसवणूक केली आहेस. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की सिनियर, तू तिला असंच का पाठवतोयस? तिला अरेस्ट करायला लाव ना, ती कुठल्या हेतूने तुझ्या घरामध्ये शिरली होती हे तरी आपल्याला कळेल.
तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की तू आपण विचार नंतर करूया, पण आता सध्या तरी तू माझ्या नजरेसमोरून निघून जा. तेव्हा इथे प्रियाने आता रविराज काकांची जी काही फसवणूक केलेली असते त्यामुळे इथे अर्जुन म्हणतो की मी तर तुला शिक्षा करणार आणि जेलमध्ये टाकणार अशी धमकी जणू काही अर्जुनने दिलेली असते.